नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी। आता सेवा करार पद्धतीने होणार पुन्हा नियुक्ती। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामाकरिता घेण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 3/7/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 10/6/2025 रोजीच्या शासन निर्णयामधील परिशिष्ट अ येथील मासिक परिश्रमिकाची व भत्त्याची गणना करण्याबाबतच्या उदाहरणाच्या तक्त्यातील क्रमांक 7 व 8व्या ओळीतील निवास भत्ता, प्रवास भत्ता व दूरध्वनी भत्ता या सर्व भत्त्यांपोटी प्रतिमाह कमाल अनुज्ञेय रक्कम मासिक परिश्रमिकांच्या 25% व एकूण या समोरील दर्शविण्यात आलेल्या रकमाखालील जास्तीत जास्त हे शब्द वगळण्यात येत आहेत। अशा प्रकारचे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। शासन निर्णय काय आहे तो तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकता। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।